नमस्कार. मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पितृपक्षाचा महिना चालू आहे, म्हणजे त्याला म्हाळाचा महिनासुद्धा म्हणतात. म्हाळाचा स्वयंपाक बनवायचा असेल तर एकटीचं काम नाही, कारण आपण जेवायला खूप जास्त असं लोक बोलवत असतो आणि मग त्यावेळेला जर एकटीने स्वयंपाक बनवलाही तर खूप जास्त वेळ लागतो. कमी वेळामध्ये पटकन होणारा स्वयंपाक जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत आणि त्या टिप्स जर फॉलो केल्या तर आपला वेळही वाचेल आणि स्वयंपाकही पटकन व्हायला मदत होईल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपला स्वयंपाक पटकन व्हायला मदत होते. तर आदल्या दिवशी काय करायचं आहे, अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवायचे, कांदा भाजून ठेवायचा, खोबरं भाजून ठेवायचं, किंवा मग कोथिंबीर आहे हे निवडून ठेवायची, भाज्या निवडून ठेवायच्या, स्वच्छ धुवून ठेवायच्या, खोबरं खिसून ठेवायचं. आणि हे जर व्यवस्थित आदल्या दिवशी करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी स्वयंपाक पटकन होतो. तर हा स्वयंपाक आपल्याला अर्ध्या तासामध्ये 20 ते 25 माणसाचा स्वयंपाक एकटीने कसा बनवायचा, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये चिरलेली भेंडी घालायची आहे. तर भेंडी ही स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि चिरून ठेवलेली आहे. तर हे सुद्धा तयारी मी आदल्या दिवशी संध्याकाळी केलेली होती. त्यासाठी आपल्याला लवकर स्वयंपाक व्हायला मदत होते. आता ही भेंडी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला 1-5 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे. आता इथं आपण दुसऱ्या शेगडीवरती एक कढई ठेवायची. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि आपण गवारीच्या शेंगा तोडून ठेवलेल्या होत्या, शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आणि याला सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं. तेलामध्ये छान परतल्यानंतर याच्यावरती सुद्धा झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे. गॅस थोडासा कमीच ठेवायचा. ताटावरती पाणी ओतायचं आहे, म्हणजे आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी वरतून दुसरं घालायची गरज नाही. आता इथं भेंडी आपली छान वाफलेली आहे. याचा चिकटपणासुद्धा नाहीसा झालेला आहे. थोडंसं याला परतून घेऊया. तर इथं भेंडी आपली छान शिजलेली आहे. आता फक्त यामध्ये थोडंसं साहित्य घालायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा घातलेली आहे आणि हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा घातलेली आहे. तर हिरवी मिरचीसुद्धा आदल्या दिवशी मी निवडून स्वच्छ धुवून त्याची पेस्ट बनवून ठेवलेली होती. यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा धने जिरे पूड आणि 1 छोटा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे. तर हा म्हाळाचा स्वयंपाक जास्त करून हिरवी मिरचीमध्येच बनवला जातो. त्यासाठी इथं मी हिरवी मिरचीचा वापर करणार आहे. आता हे छान परतून झाले तर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घालायचे. नाही घातलं तरीही चालतं, तरी पण मी थोडंसं यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता हे छान आपल्याला परतून घ्यायचे आणि फक्त एक वाफ काढून घ्यायचे. आता इथं गवारीची शेंगसुद्धा आपली छान वाफलेली आहे. आता यामध्ये सुद्धा आपण इतर मसाले घालून घेऊया. 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली, 1 छोटा चमचा हळद घातली. आता हा कांदा लसूण मसाला, तर फळभाज्यांना हा मसाला छान लागतो, त्यासाठी 2 छोटे चमचे काळा मसाला घातलेला आहे. धणे जिरे पूड 1 चमचा घातली, गरम मसाला 1 चमचा आणि थोडंसं चवीसाठी हिरवी मिरची पेस्ट घातली. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर असं आपण फोडणीमध्येच घालायचं, म्हणजे याची चव जी आहे हे छान येते. छान याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये सुद्धा मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तर 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि परत एकदा छान परतून घ्यायचं आहे. आपण वरती ज्या ताटामध्ये पाणी ठेवलेलं होतं ते पाणी गरम झालेलं आहे, तर ते गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी लवकर शिजली जाते. आता इथं पाणी घातलेलं आहे तर झाकून ठेवायचं आहे. पाणी आटेपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर आता हे काढून घेऊया. यातला चिकटपणासुद्धा नाहीसा झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत अशी आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर म्हाळाच्या दिवशी आपल्याला ह्या 2 भाज्या सर्रास पाहिजेत आणि इतरही भाज्या
तुम्ही बनवत असाल तर याच पद्धतीनं तुम्ही बनवू शकता। इकडे गावाकडच्या पद्धतीने मी जसा महाळ बनवतात त्या पद्धतीने मी इथं तुम्हाला दाखवत आहे। तर दोन्ही भाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर आता इथं आपण आमटीच्या फोडणीची तयारी करणार आहोत। तर इथं 2 कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्याला गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कांदा थोडासा एका साईडला करून घ्यायचा आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचे। आता इथं 1 चमचा खसखस आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहे। याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं याला गोल्डन कलर आल्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरं किसलेलं घालायचं आहे। तर हे किसलेलं खोबरं मी अर्धी वाटी घेतले। हे सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं आहे। यामध्येच मी अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा घातलेली आहे। वरतून आपल्याला लसूण घालायची गरज नाही। आता यामध्ये चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली। थोडंसं परतून घ्यायचं आणि आपल्याला हे थंड करायला ठेवून द्यायचे। आपण जे वड्याची आमटी बनवतो त्या वड्याच्या आमटीसाठी हे फोडणीसाठी आपण बनवलेलं आहे। आता इकडे हे थंड होतंय तोपर्यंत आपण इथं वड्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथं मी एक भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये 3 वाट्या मी बेसन घेणार आहे। बेसन सुद्धा आपण आदल्या दिवशी चाळून ठेवलं तर पटकन दुसऱ्या दिवशी आपल्याला घेता येतं। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान याचं गुठळ्या मोडून घ्यायचेत आणि छान याचं बॅटर बनवून घ्यायचे। आता वड्याचं प्रमाण 3 वाट्यासाठी मी इथं 4.5 वाट्या पाणी घातलेलं आहे। जर तुम्ही घरी दळून आणलेलं बेसन असेल तर त्याला थोडंसं पाणी जास्त लागू शकतं। चवीपुरतं मीठ यामध्ये घातलेलं आहे। आता कढई गरम झाली तर यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल छान तापल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे घालायचे। आता जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची। तर इथं अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी जास्तच घालायची। हिरवी मिरची सुद्धा जास्तच घालायची। तर इथं 2 चमचे मी हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट घातली। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला दुसरं इतर साहित्य घालून घ्यायचे। 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे। 1 छोटा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि 1 छोटा चमचा धने पूड घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा जिरे पूड घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं होतं ते घालून घ्यायचे। थोडंसं भांडं विसळून मी यामध्ये घातलेलं आहे। याला सतत ढवळत राहायचं नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात। गॅस कमीच ठेवायचा आणि याला सतत असं ढवळत राहायचं म्हणजे आपलं पीठ हे आहे ते व्यवस्थित शिजलं जातं। बुडाला थोडंसं चिटकलेलं असेल तर तेही नंतर पीठ शिजल्यानंतर निघून जातं। आता हे छान आपलं फेटून झालेलं आहे। तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे। 20 ते 25 माणसाचा स्वयंपाकाचा मी तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे। तुम्हाला जास्ती प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही थोडं साहित्य जास्त घेऊ शकता। 5 मिनिटानंतर पीठ आपलं छान फुगलेलं आहे आणि शिजलेलं सुद्धा आहे। पीठ शिजलेलं कसं समजायचं तर हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते पिठावरती लावून बघायचं। हाताला जर पीठ नाही चिटकलं तर समजायचं की पीठ आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। इथं पीठ फुगून जास्त होतं त्यासाठी आपल्याला जास्त साहित्य यामध्ये घालायचे। पीठ छान शिजलेलं आहे तर एका ताटामध्ये काढून घेऊया। तर ताटाला मी इथं अगोदर तेल लावून ठेवलेलं होतं। थोडंसं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला छान हे थापून घ्यायचं आहे। आता याच्यावरतीच आपल्याला हे गरम गरम आहे तोपर्यंतच खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा।
आणि चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. परत एकदा आपल्याला थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित यामध्ये चिटकलं जातं. आता हे वड्या आपल्याला थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर व्यवस्थित वड्या पडतात. याला एकदम गडबड करायची नाही. आता हे वड्या आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण इथं फोडणीची तयारी करणार आहोत. ज्या कढईमध्ये आपण वड्याचं पीठ शिजवलेलं होतं त्याच कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे आणि हे जे खालती चिटकलेलं आहे हे आपल्याला आमटीमध्ये घालायचे. त्यामुळे आमटी छान आळून येते आणि थोडीशी दाटसर होते. आता हा मसाला थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर यामध्ये मी एक मोठा टोमॅटो असा चिरून घालणार आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे. आता इथं वाटण हे आपलं छान तयार झालेलं आहे. आता इथं वड्याचं पीठ थंड झालेलं आहे. तर आता आपण वड्या पाडून घेऊया. लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं वड्या पाडू शकता. मी एकदम लहान छोटे छोटे अशा वड्या पाडणार आहे. महाळाचं जेवण बनवायचं म्हणल्यानंतर वड्या आणि आमटी ही हमखास ताटाला असतेच. तर परफेक्ट प्रमाणामध्ये जर तुम्हाला वड्या बनवायच्या असतील तर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि अशा पद्धतीने छान अशा वड्या तुम्ही बनवू शकता. एकदम मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. गरम केलेलं पाणी आहे त्यामध्ये जे राहिलेलं पीठ होतं ते पीठ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्याला असं थोडंसं चुरून घ्यायचे आणि हे चुरलेलं जे पीठ आहे हे आपल्याला आमटीमध्ये घालून घ्यायचे. तर इथं आता आमटीची तयारी करूया. त्यासाठी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे. तर इथं तेल थोडंसं जास्तच लागतं. तेल तापल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घालायची. आता आपण जे फोडणीसाठी वाटलेलं साहित्य होतं ते यामध्ये घालून घ्यायचे. तर हा वाटलेला मसाला आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा हळद घातलेले आणि काळा मसाला मी 4 चमचे घालणार आहे. म्हणजे त्याला येसूर सुद्धा म्हणतात. आणि आता यामध्ये धने जिरे पूड 1 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा. छान याला परतून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हा मसाला करपत नाही किंवा जळला जात नाही. छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं. आता फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान परतून घ्यायचे. याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. तर ही आमटी बरेच जण हिरव्या तिखटाची सुद्धा करतात. तर आणि ते खायला सुद्धा एकदम चविष्ट लागते. जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही अशा काळ्या तिखटाची सुद्धा झणझणीत आमटी बनवू शकता. यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घातले आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे. जर पाणी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही इथं गरम करून पाणी यामध्ये घालू शकता. आमटी जर दाटसर करायची असेल तर यामध्ये थोड्याशा आपण केलेल्या वड्या ज्या आहेत त्या वड्या मोडून घालायच्या म्हणजे आमटी छान दाटसर होते. 1 उकळी काढून घ्यायची आणि आमटी आपली इथं तयार झालेली आहे. आता इथं आपली आमटी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला एका कुकरमध्ये काय करायचं आहे, 1 कप मुगाची डाळ घ्यायची आणि 1 कप तुरीची डाळ घ्यायची. दोन्ही डाळी सम प्रमाणात घ्यायचं. आता हे डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता ही डाळ स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला यामध्ये 4 कप पाणी घालायचं आहे. 1 मोठा टोमॅटो मी असा कट करून घेतलेला आहे. त्याच्याने सुद्धा डाळीला खूप छान अशी टेस्ट येते. आता या डाळीमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची म्हणजे डाळी आपल्या ह्या लवकर शिजल्या जातात. कुकरला लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायचेत. इकडं कुकर आपलं शिजत आहे तोपर्यंत आपण इथं कढीची तयारी करणार आहोत. त्यासाठी इथं मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये दही घालून घ्यायचं आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं.
आणि इथं आपलं ताक तयार झालेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये लागेल तसं आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे. कढीच्या फोडणीची तयारी करू. यासाठी इथं पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरं घालायचं आहे. आता जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये 2 ते 3 मी लाल मिरच्या अशा तोडून घातलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता घालायचा आणि थोडासा हिंग घालायचा. आता यामध्येच मी थोडीशी हळद घातलेली आहे. हे साहित्य छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण ताक तयार केलेलं होतं ते ताक घालून घ्यायचं. आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट मी अशी कच्चीच घातलेली आहे. त्याच्याने कढी छान लागते. आणि आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी शेवटी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडीशी साखर पण यामध्ये घालायची. कढी इथं आपली तयार झालेली आहे. डाळ सुद्धा आपली छान शिजलेली आहे. तर छान याला घोटून घेऊया. आपण डाळीमध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं त्यामुळं डाळ ही आपली व्यवस्थित शिजली जाते. आता या डाळीमध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि आता फोडणीची तयारी करायची. इथं पातेलं गरम झालेलं आहे. यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरं घालायचं आहे. 4 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या. थोडंसं हिंग घालायचं आणि अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा घालायची. छान याला परतून घ्यायचं. तर म्हाळाच्या जेवणासाठी ताटाला ही डाळ हमखास लावली जाते आणि ही सपक डाळ आहे. तर ही डाळ तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता. खायला एकदम टेस्टी लागतं. थोडासा कढीपत्ता कोथिंबीर यामध्ये घालायची आणि डाळ घालून घ्यायची. छान इथं आपली डाळ तयार झालेली आहे. तर इथं आपण भज्याचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी इथं मी 2 ते 2.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि थोडीशी हळद घालायची. लाल तिखटसुद्धा मी यामध्ये थोडंसं घातलेलं आहे. धने जिरे पूड घालायची आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा. ओवा हातावरती थोडासा असा चोळून घालायचा आणि 2 मोठे कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे. आता यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे मी घालणार आहे आणि यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान हे भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं. आता हे भज्याचं पीठ भिजवून ठेवायचं आणि ज्या वेळेला आपल्याला भजे बनवायचे त्यावेळेला यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालायचा किंवा मग खाण्याचा सोडा आहे तो चिमूटभर घालायचा. आता इथं आपण भाताला कुकर लावतोय तर त्यासाठी 2 ग्लास मी इथं तांदूळ घेतले. तांदूळ आपल्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 4 ग्लास पाणी. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एका साईडला आपण हे कुकर लावून ठेवणार आहोत. आता एका शेगडीवरती आपलं कुकर तयार होत आहे तर एका शेगडीवरती आपण हे तळण काढून घेऊया. तर इथं तेल छान तापलेलं आहे. तर यामध्ये आपण पापड, कुरडी, पापड, भजी असं हे तळण काढणार आहोत. तर अशा पद्धतीनं सर्व पापड आणि भजी यामध्ये तळून घेणार आहे. आता इथं भाज्याच्या पिठामध्ये मी थोडंसं 1 पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. एकाच साईडनं आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे भजी छान फुगतात. आता आपल्याला गरम गरम तेलामध्ये हे भजी सोडून घ्यायचे. भजे सुद्धा आपल्याला छान गरम गोल्डन होईपर्यंत तळून काढायचे. तर अशाच पद्धतीने सर्व भजी मी काढून घेणार आहे. तर इथं पापड पण आपले तयार झालेले आहेत आणि भजी सुद्धा तयार झालेली आहे. भात सुद्धा एकदम छान शिजलेला आहे. एकदम सुटसुटीत असा भात झालेला आहे.
चपातीसाठी आपल्याला आता इथं पीठ मळून ठेवायचं आहे. तर पिठामध्ये थोडंसं मीठ घातले मी आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं 5 मिनिट आपल्याला मळून ठेवलं तर चपात्यासुद्धा एकदम मऊ होतात आणि पटपटसुद्धा होतात. पीठ छान मळलेलं आहे तर थोडंसं तेल लावायचं आणि याला झाकून ठेवायचं 5 मिनिटासाठी. हे जे गहू आहे हे खिरीचं गहू आहे. तर आता हे गहू मी अर्धा किलो घेणार आहे आणि याला मी मिक्सरवरती थोडंसं असं फिरवून घेणार आहे. आणि हे जे गहू आहेत हे अर्धे अर्धे करून घ्यायचे. यामध्ये अर्धी वाटी मी तांदूळ घातलेला आहे आणि कुकरला लावून मी याला 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे खिरीचं गहू दुकानामध्ये किंवा बाजारामध्ये सहज आपल्याला मिळून जातं. तर याला 4 शिट्ट्या काढल्यानंतर याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि हे खिरीचं गहू छान शिजलं जातं. असा जर लाकडी चमचा तुमच्याकडे असेल तर त्याच्याने छान घोटून घ्यायचं. आता यामध्ये जेवढा आपण गहू घेतलेलं होतं तेवढंच आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. छान याला घोटून घ्यायचं आहे. तर हे खिरीचे गहू आहेत याला मी मिक्सरवरती अगदी थोडंसं फिरवून घेतलेलं होतं म्हणजे हे खीर लवकर शिजली जाते त्यासाठी. आता यामध्ये अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे आणि ही साखरेने खूप छान अशी खिरीला टेस्ट येते त्यासाठी इथे मी साखर घातलेली आहे. तुमच्याकडे जर पार्लेजी बिस्किटचा जर पुडा असेल तर तुम्ही अख्खा पुडा यामध्ये घातला तरीही याला खूप छान टेस्ट येते. आणि आता यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 4 वेलची आणि थोडंसं भाजलेलं बडीशोप. याला मिक्सरवरती छान फिरवून घ्यायचं आहे आणि आता हे पूड आहे हे आपल्याला खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर सुक्या खोबऱ्याचे थोडेसे काप मी करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालायचे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता. छान आपली खीर तयार झालेली आहे. तर याला थोडंसं गॅसवरती ठेवायचं आणि एक वाफ काढायची. अगदी कमी गॅसवरती थोडंसं याला गरम करायचं म्हणजे गुळाचे जे खडे असतात ते थोडे विरघळले जातात. आता इथं आपण चपात्या लाटून घेऊया. आपली खीरसुद्धा तिकडं तयार झालेली आहे आणि आता आपण अगदी पटपट अशा चपात्या लाटून घ्यायच्या. अगदी आपण दररोज चपात्या करतोच पण इथं मी थाळी बनवत आहे त्यासाठी इथं तुम्हाला चपाती बनवून दाखवत आहे. दररोज अशा चपात्या आपण बनवल्या जातो तशाच चपात्या इथं बनवायच्यात म्हणजे आपल्या पटपट होतात आणि वेळही वाया जात नाही. छान अशी चपाती लाटून झालेली आहे. तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचे. चपाती भाजताना सुरुवातीला चपाती टाकल्यानंतर लगेच पलटायची आणि आता दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला पलटायचं त्यावेळेस थोडंसं खालून व्यवस्थित भाजल्यानंतर पलटायची म्हणजे ही चपाती छान फुगतेही आणि आतमध्ये छान पदर सुटले जातात. चपातीसुद्धा आपली छान भाजून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व चपात्या बनवून घेणार आहे. आता आपला म्हाळाचा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर एका सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. झणझणीत अशी ही पाटवड्याची रस्सा आमटी तयार झालेली आहे. त्यासोबतच सपक डाळ झालेली आहे. वड्यासुद्धा आपल्या छान झालेल्या आहेत आणि भेंडीची भाजी, गवारीची शेंग, सोबत भात आणि चपाती. आता कढीसुद्धा इथं तयार झालेली आहे. कढीसुद्धा लावून घेऊया आणि भातावरती थोडंसं साजूक तूप, डाळीवरती सुद्धा आपल्याला तूप घालायचं आहे. त्याच्याने सुद्धा तुपाने डाळ खूप छान लागते. आणि याच्यासोबतच आपल्याला ठेवायचं आहे कुरडी पापड आणि भजी, खीर, दूध आणि त्याच्यावरती थोडंसं साजूक तूप. तर पितृपक्षातली ही महाळाच्या भोजनाची थाळी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही आजची थाळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीनं
कमी वेळामध्ये पटकन आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही थाळी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि ते सुद्धा एकटीने. मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर अगदी पटकन हा स्वयंपाक होऊन जातो आणि आपला वेळही वाचतो. आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.